नमस्कार मंडळी, मी सौ उमा बोडस, प्रसाद प्रकाशन या संस्थेची प्रकाशक आणि संचालक. प्रसाद प्रकाशन जवळपास 70 वर्ष कार्यरत आहे आणि आता 71व्या वर्षात आपण पदार्पण करणार आहोत. आतापर्यंत आपण हजारावरती प्रकाशनं केलेली आहेत आणि आता पुन्हा एकदा नव्याने मी तुमच्या भेटीला येते आहे. कर्मबंधन. प्रत्येक जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा प्रत्येक माणूस काहीतरी काम करत असतो, चांगलं वाईट काहीतरी कर्म करत असतो. आणि असं ठरवलं जातं, आपल्या जुन्या संस्कृतीत ठरवलं गेलेलं आहे की आपण चांगलं केलं की आपल्याला चांगलं फळ मिळतं, वाईट केलं की वाईट फळ मिळतं. पण चांगलं काय आणि वाईट काय आणि याची व्याख्या कशी करायची हे आपण फार गोंधळ करतो. तर या कर्मबंधन पुस्तकामध्ये जयंत भडंग यांनी सांगितलेलं आहे की कर्म कशाला म्हणायचं, अकर्म कशाला म्हणायचं, कुकर्म कशाला म्हणायचं आणि त्याची फळं काय असतात आणि मोक्षापर्यंत आपण कसं जायचं हे या पुस्तकामध्ये आपण वाचणार आहोत. कर्मासारखा जड विषय पाहिल्यानंतर कवितेसारखं हलकं फुलकं काहीतरी हवं, म्हणून हा ओंजळ काव्यसंग्रह आपल्या भेटीला येतो आहे. यशवंत देव संगीतकार नव्हे, हे दुसरे कवी आहेत. तर हे यशवंत देव रोजच्या जीवनामध्ये आपलं काय काय जे घडत असतं तर ते त्याने खूप छान कवितेमधनं मांडलेलं आहे. कविता म्हणजे नेहमी खूप असं जड किंवा उच्च अशी काहीतरी असली पाहिजे असं नाही. आपलं रोजचं आयुष्य म्हणजेच एक कविता असते आणि ही कविता या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळणार आहे. स्तोत्रमंथकाचा विज्ञान या पुस्तकाचे लेखक स्वामी सवितानंद यांचं हे नवीन पुस्तक आपल्या भेटीला येत आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मगाशी आपण कर्मबंधन पुस्तकात पाहिलं की आपल्या हातनं सारखं काहीतरी चांगलं तरी घडतं, वाईट तरी घडतं. कधी कधी मनात आपण विचार करतो, हाताने कृती करत नाही पण मनात आपण काहीतरी कर्म केलेलं असतं. या सगळ्याचा आपल्यावरती काहीतरी परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे असं होतं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हे पुस्तक आहे दुर्गा सप्तशती रहस्य. दुर्गा सप्तशतीमध्ये देवीनी जे काय वर्णन केलेलं आहे की महिषासुराचा वध, तिक्षुरा आणि चामरे राक्षसाचा वध, हे सगळं दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितलं गेलं आहे. आपण त्या पुस्तकाचा विचार असा करतो की हे एक धार्मिक ग्रंथ आहे, तो आपण घ्यायचा, पोथीसारखं पान उलटत वाचत जायचं, पण त्याचा अर्थाचा आपण विचार करायचा नाही. तर असं करून चालत नाही की हे जे काय सांगितलेलं आहे हे काही वरवरचं असतं असं नाहीये, तर त्याच्या मागे खूप काहीतरी रहस्य दडलेलं असतं. तर स्वामीजींनी अतिशय सोप्या आणि सुरस भाषेमध्ये हे त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर त्यामुळे हे पुस्तक या विषयामध्ये जी पुस्तकं लिहिली गेलेली आहेत तर त्या विषयातला एक माइलस्टोन समजायला पाहिजे, कारण दुर्गा सप्तशतीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या पुस्तकामुळे आपल्याला मिळतो. तर आपण कर्मबंधनाकडे परत वळतो आहोत, पण त्यासाठी आपण देवाला नेहमी एक प्रार्थना केली पाहिजे की देवा आम्हाला कर्मबंधनात पडू देऊ नको. तर ही प्रार्थना नेमकी कशी केली पाहिजे? मग प्रार्थना म्हणजे काय, की काय केलं की प्रार्थना होते? तुम्ही मनापासून नुसती हाक मारली देवाला किंवा मनापासून तुम्ही जरी म्हटला की देवा मला सोडव, देवा मला वाचव, देवा मला मार्गदर्शन कर, तर ती सुद्धा प्रार्थनाच असते. पण या इतक्या छोट्या सलग सोप्या प्रार्थनेकडून योगशास्त्रामध्ये कुठली प्रार्थना सांगितलेली आहे, तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या प्रार्थना केल्या पाहिजे, असं सगळं प्रार्थना नावाच्या एका छोट्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. आता प्रार्थना झाल्यानंतर सरस्वती ही देवता, विद्येची देवता, तिची आपण पूजा केली पाहिजे असं म्हणतो. पण प्रत्यक्षामध्ये होतं ते असं की सरस्वती या देवतेची मंदिरं आपल्याला फार कुठे मिळत नाहीत. महालक्ष्मी, दुर्गा, अंबा त्यांची मिळतात, पण सरस्वतीची नाहीत मिळत, किंवा तिचे स्तोत्र सुद्धा एखाद आपल्याला माहिती असतं. तर सरस्वती या पुस्तकामध्ये अंजली पर्वते यांनी सरस्वतीची वेगळी स्तोत्र, तिचं महात्म्य, तिच्याबद्दल खूप जी आपल्याला माहिती नाही अशी वेगवेगळी माहिती ती त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. असा हा सगळा पुस्तकांचा खजिना आपल्याला नव्याने भेटीला येतो आहे. आणि दिनांक 28 जून रोजी प्रसादचे द्वितीय प्रकाशक, जे 52 वर्ष त्यांनी प्रसादचं काम पाहिलं आणि प्रसाद खूप मोठ्या ऊर्जित अवस्थेला आणलं, तर ते मनोहर यशवंत जोशी यांची पुण्यतिथी आपण त्या दिवशी साजरी करणार आहोत. आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉक्टर मंजिरी भालेराव या थोर अशा विदुषीला, ज्यांनी भारतीय प्राच्यविद्येमध्ये खूप काम केलेलं आहे, तर अशा विदुषीला आपण तो पुरस्कार देणार आहोत. एस एम जोशी सभागृहामध्ये संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आपण करणार आहोत.
तर माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं. आपल्या स्नेह परिवारासह आपण सर्वांनी उपस्थित राहावं. धन्यवाद.